अधिक मास मी तुमच्यासाठी निर्माण केलाय 12 महिने. कारण जीवनामध्ये आल्याच्या नंतर तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखली आहे. तुम्ही अडकून राहूच नका. कारण जन्म देणाराही तोच आहे आणि जन्म तुमच्यापासून घेणारा सुद्धा तोच आहे. म्हणून तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं तुम्ही ध्यान करा, भगवान परमात्म्याचं भजन करा. असुर म्हणतात, असुरांचे मुलं म्हणतात प्रल्हादजी, प्रल्हादा अरे तुझा जो बाप आहे ना तो बाप तो आम्हाला मारून टाकेल रे. कारण त्या भगवान परमात्म्याचं आम्ही भजन करावं आणि ते भजन करत असताना तुझा बाप जरी आला, तुझा पिता जरी आला तर तो आम्हाला मारून टाकेल. भक्त प्रल्हादजी सांगतात अरे ज्याचं रक्षण करणार भगवान परमात्मा आहे त्याचं माझे वडील काय करणार. जाके राखे साह्य मार सके ना कोई, अरे बालही बाका न कर सके सब जग वैरी होय. अरे ज्याचा पाठीवरती माझ्या भगवान परमात्म्याचा हात आहे त्याला हे माझा वडील ते काय करणार त्याच्यासाठी. तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं भजन करा, त्या भगवान परमात्म्याचं स्मरण करा. श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम पाद सेवनम. त्या भगवान परमात्म्याचे 9 भक्तीमध्ये कोणतेही भक्ती तुम्ही करा तो भगवान परमात्मा तुम्हाला भेटेल. या गृहस्थीमध्ये या संसारामध्ये तुम्ही अडकून राहूच नका. तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. आणि आता असुरांच्या बालकांनी विचार केला प्रल्हादा असं आहे का, ठीक आहे चला आज आपण भजन करू. आणि मग भक्त प्रल्हादजी आणि ते भजन करू लागले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. असुर शाळेमध्ये हिरण्यकशिपू निघाला. भजन चालू आहे. या असं जर राहिलं तर माझ्या त्या शत्रूची सामना ऐकता पहिले आणि असं मी हे सहन करणारे हिरण्यकशिपू निघालेला आहे. फक्त प्रल्हादजी आणि असुरांचे पालक भजन करताय. भजन चालू आहे. भजन चालू असताना हिरण्यकशिपू असुर शाळेकडे निघाला. वाटेने जात असताना ज्यावेळेस आला भक्त प्रल्हादजी आपल्या भजनामध्ये लिहिलं आहे. भक्त प्रल्हादजी असुरांचे बालक सुद्धा भगवान परमात्म्याचं भजन करताय. भक्त प्रल्हादजीला कृष्ण ग्रहण आणलेला आहे. भक्त प्रल्हादजी भजन करताय. एवढा होती हिरण्यकशिपू असुरांच्या शाळेमध्ये आला. असुराच्या शाळेमध्ये आल्याच्या नंतर बघितलं की असुराचे पालक आणि ते भजन करतात. हृदयवान झाला हिरण्यकशिपू. भक्त प्रल्हादजीला धरला. भक्त प्रल्हादजीला बघितल्यानंतर असुरात भक्त प्रल्हादजीला धरलेलं आहे आणि सांगितलं आहे तुझा भगवान परमात्म्याची भक्ती करतोय काय आहे, तो माझा शत्रू आहे आणि त्या शत्रूला तू भजन करतोय. अरे जो माझा शत्रू आहे त्याचा तू भजन करतोय. तो विष्णू माझा शत्रू आहे आणि तू त्याचं भजन करतोय. अरे प्रल्हादा आमच्या वंशावरती आले नाही का असुरांचे बालक म्हणून केले. फक्त प्रल्हादजीने म्हटला दाजी भगवान परमात्मा तुझं रक्षण करतोय का. फक्त प्रल्हादजी शांत होय.
हिरण्यकशिपूने क्रोधायमान झालेला आहे. क्रोधायमान झाला. भक्त प्रल्हादजीला विचारतो, भक्त प्रल्हादा सांग तुला भगवान परमात्मा कुठं आहे? त्यामुळे भक्त प्रल्हादजी सांगतात माझा भगवान परमात्मा कुठे नाही असं स्थान सांगा. आणि व्यापक सर्वत्र समान प्रेमते वय प्रगटमय झाला. या चराचरामध्ये माझा भगवान परमात्मा वसलेला आहे. भगवान परमात्मा कुठे नाही असा विठ्ठल जनिस्थळी भरला रेता ठाव नाही उरला. भगवान परमात्मा चराचरामध्ये हिरण्यकशिपू म्हणतोय तुझा भगवान परमात्मा चराचरामध्ये आहे. हिरण्यकशिपू विचारतो तुझा भगवान परमात्मा चराचरामध्ये आहे का? भक्त प्रल्हादजी सांगतात हो चराचरामध्ये आहे. आणि हिरण्यकशिपू म्हणतो चराचरामध्ये आहे. म्हणतो भक्त प्रल्हादजी म्हणतात हो ठीक आहे तुझा भगवान परमात्मा खांबामध्ये आहे का? खांबामध्ये आहे. तर भक्त प्रल्हादजी सांगतात खांबामध्ये सुद्धा माझा भगवान परमात्मा आहे. हिरण्यकशिपू निघाला खांबावरती. माझ्या हिरण्यकशिपूने खांबावरती लात मारली. लात मारला क्षणी त्यामधून हिरण्यकशिपू निघाला. हिरण्यकशिपू हिरण्यकशिपूला बघितलं त्यावेळेस हिरण्यकशिपू हिरण्यकशिपूने बघितलं. हिरण्यकशिपूने बघितलं अरे कोण आहे हा? हिरण्यकशिपू घाबरला. असा प्राणी मी आतापर्यंत बघितला नाही. ना प्राणी आहे ना पशु आहे ना पक्षी आहे काही दिसत नाहीये. एवढ्यामध्ये हिरण्यकशिपूला समजेना काय करावं. युद्ध चालू झालं दोघांमध्ये. दोघांमध्ये भयंकर युद्ध चालू झालं. हिरण्यकशिपू आणि माझ्या नरसिंह भगवान परमात्म्याचा युद्ध चालू आहे. दोघं दोघांमध्ये युद्ध करताय. भयंकर युद्ध चालू आहे. हिरण्यकशिपूने बघितलं अरे काय होतंय? कोण आहे? अनेक बाहेर करताय. दोघांमध्ये भयंकर युद्ध चालू आहे. काय करावं? नरसिंह भगवान परमात्म्याने आपल्या मांडीवरती घेतलं. मांडीवरती घेतल्याच्या नंतर हिरण्यकशिपूने बघितलं. हिरण्यकशिपूने मांडीवरती घेतलं आणि मग सांगितलं मग ना रात्र आहे ना दिवस आहे ना मी पशु आहे ना पक्षी आहे. 12 महिन्यामध्ये म्हटलं होतं ना अधिक मास मी तुमच्यासाठी निर्माण केलाय. 12 महिन्यामध्ये एकही दिवस नाहीये. तुझ्यासाठी मी स्पेशल अवतार धारण केलेला आहे. माझ्या बळ मी अस्त्राने ना शस्त्राने तुला मारत आहे. ना रात्र आहे ना दिवस आहे. संध्याकाळच्या वेळेला मी तुला मारतोय. ना घरात आहे ना दारात आहे मी तुला द्वारावरती मारतोय. या वेळेला सूर्यास्तही नाही आणि सूर्य मावळलेलाही नाही. यावेळी संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेस मी तुला मारतोय. मी पशुही नाही मी पक्षीही नाही. मी अर्धा नर आणि अर्धा पशु आणि अर्धा पशु आहे आणि अर्धा नर आहे. म्हणून अनेक प्रकारे वरदानाचं आठवण करून दिल्याच्या नंतर त्यावेळेस हिरण्यकशिपूला बघितलं आणि नरसिंह भगवान परमात्मा नखाने त्याचा पोट फाडलेला आहे. भगवान परमात्म्याने नरसिंह भगवान परमात्म्याने त्याचा उद्धार केला. क्रोधायमान झालेले आहे नरसिंह भगवान परमात्मा. परंतु क्रोध शांत होत नाही. फक्त प्रल्हादजी नरसिंह भगवान परमात्म्याच्या मांडीवरती बसले. मांडीवरती बसल्याच्या नंतर नरसिंह भगवान परमात्म्याचा राग शांत झाला. बोल भक्त वत्सल भगवान की जय. राधा राणी सरकार की जय. भक्त प्रल्हादजी आहे ज्यांचं भक्त प्रल्हादजीने माझ्या भगवान परमात्म्याला लहान वयामध्ये माझ्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली. असे भक्त प्रल्हादजी लाडके भक्त. हिरण्यकशिपूचा वध माझ्या नरसिंह भगवान परमात्म्याने केलेला
फक्त प्रल्हादजी मांडीवरती बसल्याच्या नंतर त्यांचा राग शांत झाला आणि राग ज्यावेळी शांत झाला माझ्या भक्त प्रल्हादजीला माझ्या भगवान परमात्म्याने आसनावरती बसवलं. असा भगवान परमात्म्याच्या 24 अवतारापैकी एक अवतार म्हणजे नरसिंह अवतार. या अवताराची कथा आपण आज बघितली. आता सर्वांनी उठून उभे राहा. 1-2 मिनिटं सर्वांनी आनंद घ्यायचा आणि नंतर आरती होईल. प्रल्हादजी सांगतात खांबामध्ये सुद्धा माझा भगवान परमात्मा अर्धा क्षणी त्यामध्ये दोघांमध्ये भयंकर युद्ध चालू झालं. परमात्म्याचं युद्ध चालू आहे. दोघं प्रेमामध्ये युद्ध करताय. भयंकर युद्ध चालू आहे. कोण आहे अनंतपदाची बाळ करताय. दोघांमध्ये भयंकर युद्ध चालू आहे. काय झालं? दोघांमध्ये अति भयंकर युद्ध चालू आहे. हिरण्यकशिपूला वाटतं चालू आहे. भयंकर युद्ध त्यांच्यामध्ये चालू आहे. युद्धामध्ये हिरण्यकशिपूने बघितलं आता क्रोधायमान झालेला आहे. भयंकर युद्ध चालू होतं आणि आजच्या काळाच्या वेळेला त्याला स्मरण झालं. नरसिंह भगवान परमात्म्याने आपल्या मांडीवरती घेतलं. मांडीवरती घेतल्याच्या नंतर हिरण्यकशिपूने बघितलं. हिरण्यकशिपूने मांडीवरती घेतलं आणि मग सांगितलं मग तर रात्र आहे ना दिवस आहे का मी पशु आहे ना पक्षी आहे. 12 महिन्यामध्ये म्हणता होता ना अधिक मास मी तुमच्यासाठी निर्माण केलाय. 12 महिन्यामध्ये एकही दिवस नाहीये. तुझ्यासाठी मी स्पेशल अवतार धारण केलेला आहे. माझ्या घर अस्त्रानं शस्त्रानं तुला मारत आहे. ना रात्र आहे ना दिवस आहे. संध्याकाळच्या वेळेला मी तुला मारतोय. ना घरात आहे ना दारात मी तुला द्वारावरती मारतोय. या वेळेला सूर्यास्तही नाही आणि सूर्य मावळलेलाही नाही. यावेळी संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेस मी तुला मारतोय. मी पशुही नाही मी पक्षीही नाही. मी अर्धा नर आणि अर्धा पशु आणि अर्धा पशु आहे आणि अर्धा नर आहे. म्हणून अनेक प्रकारे वरदानाचं आठवण करून दिल्याच्या नंतर त्यावेळेस हिरण्यकशिपूला बघितलं आणि नरसिंह भगवान परमात्मा नखाने त्याचा पोट फाडलेला आहे. भगवान परमात्म्याने नरसिंह भगवान परमात्म्याने त्याचा उद्धार केला. क्रोधायमान झालेले आहे नरसिंह भगवान परमात्मा परंतु क्रोध शांत होत नाही. फक्त प्रल्हादजी नरसिंह भगवान परमात्म्याच्या मांडीवरती बसले. मांडीवरती बसल्याच्या नंतर नरसिंह भगवान परमात्म्याचा राग शांत झाला. बोल भक्त वत्सल भगवान की जय. राधा रानी सरकार की जय.